आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रमाकांत मयेकर. हॅलो. हा हॅलो मीना मॅडम, काय हॉलवर जाऊ निघालात की नाही? नाही, हे काय निघतच होतो. होय ना, सगळी तयारी झालेली आहे, अजिबात काळजी करू नको. शिरला का ना? हो हो, सगळी तयारी झाली. चला रे, खूप उशीर होतोय. निघालच. मग आम्ही पण निघतो हॉलवर जाण्यासाठी. हो हो, तुम्ही हॉलवरच या, आपण तिकडेच भेटूया डायरेक्ट. हा हा हा, चला ठेवतोय. हा हा हा. मीना, तू त्यांच्याशी खोटं का बोललीस? मग काय खरं सांगायला हवं होतं का? मला माझा विक्रांत मुहूर्ताच्या आधी हवा आहे. प्लीज विक्रांतला घेऊन या काहीतरी. हो हो मीना, मी करतो काहीतरी. प्लीज डोंट वरी. मी पण सोबत येतो. चला काका. हो. मी काळजी घे. हो ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका. हो राजा, सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात येत ना तुझ्या? अरे किडनॅपरचा फोन. हॅलो. मला वाटतंय मी सांगितल्याप्रमाणे पैसे तयारच असतील. हा, जेवढे ठरले होते तेवढे तयार आहे. ते नको आहेत आता आम्हाला. आता 1 कोटी हवेत. काय? अरे पण 1 लाख ठरले होते ना आपले. पण आता 1 कोटी हवेत. हे तू काय बोलतेस, तुला कळतंय का? हे आपलं नाटक आहे, नाटक. नाटक? तुमच्या नाटकावर तर आम्ही कधीच पडदा टाकला. त्यामुळे तुम्हाला जर तुमचा मुलगा जिवंत हवा असेल ना, तर 1 कोटी घेऊन या आणि मुलाला घेऊन जा. अरे पण मी काय म्हणतो. हॅलो हॅलो हॅलो. काका, काय झालंय? तुला विक्रांत खरंच किडनॅप झालाय? म्हणजे खरं तर मीच त्याला किडनॅप करवलंय. काय? पण ते लोक आता फिरले. ते आता 1 कोटी मागतायत. पण तुम्ही असं का केलं काका? मला हे लग्न होऊ द्यायचं नव्हतं. अरे पण भलतच घडलं रे. पण म्हणून हे असं केलं? अरे मग दुसरं काय करणार होतो मी राजा? या लग्नामुळे विक्रांत खुश नव्हता. मला कसाही करून हा मुहूर्त टाळायचा होता. अहो पण सरळ लग्नाला नकार द्यायचा ना मग. नाही, विक्रांतची आई तयार झाली नसती याला. आणि विक्रांतने गिरिजाचा शब्द पडू दिला नसता. अरे मग मलाच काहीतरी करणं भाग होतं ना. म्हणजे विक्रांतला हे लग्न करायचं नव्हतं? हो, पण गिरिजाने त्याच्या समोर काही ऑप्शनच ठेवला नव्हता. काहीही करून मला हे लग्न होऊ द्यायचं नव्हतं. म्हणूनच मग मी विक्रांतच्या किडनॅपिंगचा प्लॅन आखला. पण शेवटी हा प्लॅन माझ्यावरच उलटला. राजा, या सॉरी गिरिजा, माझं चुकलं. काय हे सगळं करण्याची काय गरज होती? 1 मिनिट. तो जे म्हणाला त्यावर आपण का विश्वास ठेवायचा? एक्झॅक्टली. आपण एक काम करूयात, आपण सरळ जाऊयात आणि विक्रांत त्यांच्या ताब्यातून सोडवून घेऊन येऊ.
अरे पण ते ऐकणार आहेत का? असं कसं नाही ऐकणार? आपण बघू काका. बघितलं काका, तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे काय होऊन बसलाय ते. अगं पण गिरीजा, मला खरंच कल्पना नव्हती असं काही घडेल याची. नाही काका, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अहो का केलं तुम्ही असं? गिरीजा, मला फक्त विक्रांतचं मन जपायचं होतं ग. त्याचं हे लग्न झालं असतं ना तर तो उद्ध्वस्त झाला असता. गिरीजा, उद्ध्वस्त. म्हणून हे असं काहीतरी करायचं का? आता त्या लोकांनी विक्रांतला काहीतरी केलं म्हण. काका तुम्ही गिरिजा, मला वाटतं हे सगळं बोलायची ही योग्य वेळ नाही. ताई, राजा बरोबर बोलतोय. आता विक्रांतला सोडवणं जास्त महत्वाचं आहे. ते पण कसं सोडवायचं? काकांचा प्लॅन तर फसला. त्या किडनॅपरने विक्रांतला जिथे ठेवलंय ती जागा तुम्हाला माहिती असेलच. आमच्या फार्म हाऊसच्या मागच्या गोडाऊन मध्ये असेल कदाचित तो. आपण लगेच तिथे जाऊया आणि विक्रांतला सोडून आणूया. चालेल चालेल चला. नाही नाही काका, प्लीज तुम्ही इथे थांबा. मी पण येतो ना. काका प्लीज. काका, गिरिजा बरोबर बोलते. काकी घरी एकट्याच आहेत. तुम्ही त्यांच्यासोबत थांबणं जास्त गरजेचं आहे. हो बरोबर आहे. तसंही ते किडनॅपर्स तुम्हाला ओळखतात. तुम्ही तिकडे आलात तर ते अलर्ट होतील. हो बरोबर. निघायचं. एक मिनिट. राजा, त्यात पैसे पुरेसे नाही आहेत. काका, त्याचा विचार तुम्ही करू नका. आम्ही बघतो काय. अरे हो राजा, मला प्लीज अपडेट देत राहा प्लीज. हो काका, तुम्ही काळजी करू नका. काका तुम्ही नका टेन्शन घेऊ. आम्ही आणतो त्याला परत. काळजी घे. काका, फोन याच्यावर मी तुम्हाला अपडेट देत राहतो. आपल्याला काही करून विक्रांतला सोडवायला हवं. नाही, पण त्यांना जेवढे पैसे हवेत तेवढे आता नाहीत आपल्याकडे. मग अशी काकांना समजवायचं म्हणून मी म्हणाले की आम्ही बघतो. पण पैसे कमी आहेत म्हणून त्यांनी विक्रांतला नाही सोडलं तर? का नाही सोडणार? त्यांचा बाप पण सोडेल. आणि त्यांनी अति केलं तर आम्ही त्यांना नाही सोडणार. काय गौरव? हे बघ ताई, तू अजिबात काळजी करू नकोस. मी आणि राजा आहोत. आणि तिकडे विक्रांत सुद्धा आहे. त्याला सोडवलं मग त्यांची खैर नाही. चला. हे काय अजून इथेच? बाकीच्या पैशांची अरेंजमेंट कोण करणार आहे? तर तीही मीच करायची आहे. अहो तुमच्याशी बोलते मी तुमच्याशी बोलते. काय करताय तुम्ही? एरवी विक्रांत करत असता ना, मग तुम्हाला त्याच्याकरता काहीच करायचं नाहीये का? मीना प्लीज मला टोचून बोलू नकोस.
हो ना, मग माझ्या करता नाही तर किमान विक्रांत करता काहीतरी करा. मी करतोय, हा मी काहीतरी करतोय. तू 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 नको काळजी करूस. काय करताय, काय करताय तुम्ही? हे असं फेऱ्या मारून आपला विक्रांत घरी येणार आहे? गिरिजा गेलीये विक्रांतला आणायला. हा तू नको काळजी करूस. गिरिजा गेली. गिरीजा? हो. अहो, ती तिकडं काहीतरी बोलली तर आपल्या विक्रांतच्या जीवावर बेते, कळतंय का तुम्हाला? असं काही होणार नाहीये मीना, काही होणार नाहीये. ती घेईल त्याची काळजी. तुम्ही त्या गिरीजावर विश्वास ठेवून इथं बसलाय. काय करणार आहे ती एकटी? अगं ती एकटी नाहीये, राजा आहे तिच्या बरोबर, गौरव आहे. अरे देवा, तुम्हाला अजिबातच विक्रांतची काळजी नाहीये का? तुला काय वाटतं मला काळजी नाहीये का विक्रांतची? काळजी असती ना तर असे घरात बसून राहिला नसतात. मीना मी काहीतरी करतोय, डोंट वरी. काळजी करू नकोस, मी करत काहीतरी करतोय. मला माझा विक्रांत हवाय. पास. मला पण माझा विक्रांत हवाय. काढा सगळ्याचा राग माझ्यावरच काढा. स्वतःला तर काही जमत नाहीये, पण मला मात्र बोलता येतंय. मीना I'm sorry, मीना. मीना मी काय बोलतोय मला खरंच कळत नाहीये. माझी अवस्था पण तुझ्यासारखीच झाली मीना. सॉरी मीना. मला सुद्धा माझा विक्रांत हवाय. मला सुद्धा माझा विक्रांत. विक्रांत व्यवस्थित असेल ना? विक्रांत हवाय मला. विक्रांत पाहिजे. विक्रांत पाहिजे. राजाला फोन करते. हा काका बोला. राजा पोचलास तू तिकडे? भेटला तुला विक्रांत? कसा आहे माझा विक्रांत? मी पोहोचलो नाहीये, पोहोचतोय. तुम्ही काळजी करू नका. जसा विक्रांत सापडेल तसा आधी तुम्हाला फोन करतो. लवकर लवकर. काय झालं? अजून पोचले नाही तिकडे. विक्रांत, विक्रांत कसा असेल तो? विक्रांत
मला असं वाटतं विक्रांत इथेच आहे. हीच ती जागा आहे बघ. पुढाहून विक्रांत इथेच आहे. गौरव बघ ना काहीतरी. ताई ताई थांब, आपल्याला पॅनिक होऊन चालणार नाही, अलर्ट राहायला हवा. थांब इकडे. ताई हळू हळू. ताई तू तिकडे बघ. आतमध्ये कोणीच नाहीये. ताई मला वाटतं त्या किडनॅपर्सने विक्रांतला दुसरीकडे शिफ्ट केलं. गौरव आता कसं शोधणार आहोत आपण विक्रांत? कसं शोधणार आहोत त्याला? सगळंच कठीण होऊन बसलोय. एक करूया, किडनॅपर्सचा जर नंबर मिळाला ना तर आपण त्यांचं लोकेशन ट्रेस करू शकतो. काका मगाशी काकांना किडनॅपर्सचा कॉल आला होता. नंबर मिळेल आपल्याला. पण लोकेशन शोधणार कसं? माझा मित्र नुकतं सायबर क्राईम डिपार्टमेंट मध्ये लागलाय. आपण त्याच्या मदतीने लोकेशन ट्रेस करू शकतो. चालेल, नंबर घे, पटकन नंबर मागून येतो. तुम्हाला किडनॅपरचा जो फोन आला होता त्याचा नंबर मला लवकरात लवकर पाठवा. मलाही पाठवा आणि गौरवलाही पाठवा. हो. काय केळकर साहेब, कसं काय? व्यवस्थित ना? काय व्हाया नको तर सगळा बघा. हा नमस्कार. बरा ना? काय बाबा सगळं व्यवस्थित ना? हा डेकोरेशन एकदम जबरदस्त झालं की ना? खरंच हो बाबा. बाबा हे सगळं तुम्ही माझ्यासाठी केलंय? या करायलाच हवं. एकुलता एक जावई आहे माझा. बाबा बघितलं का, आत्तापासून जावयाची बाजू घेते आई. बाबा हे लग्न आहे ना सगळ्यांच्या कायम लक्षात राहणार आहे. अरे म्हणजे काय, रमाकांत मयेकर शेठच्या मुलीचं लग्न चिरला का ना? आयुष्यभर सगळे लक्षात ठेवतात की नाही? तर बघ आता येऊ दे त्या गिरिजाला. कशी डोळे फाडून बघेल बघा आता. अगं आई बघावंच लागणार आहे. त्यांच्या बाप जन्मात हे असं रॉयल लग्न कोणी बघितलं नसेल.
अरे त्याच्यासाठीच केलेला या सगळा. ती सगळी इली ना का लाजेन त्यांची मान खाली जाता की नाही ती बघ फिरला का ना. अहो आपण बोलत काय बसलोय, चला तयारी करायला पाहिजे. हो आई, चल आपण पटकन आवरूया. आणि ऐक, रेश्मा अशी मस्त तयार हो ना की जावई बापूंनी नुसतं बघत राहायला पाहिजे. आई तुझं ना काहीही असता. शिकाव काय पण माझा पोरग्या लाजला बघ. आता मी तिला कशी तयार करते ते चल. जा जा पटकन जा, तयार होऊन या. तोपर्यंत मुलाकडचे खैरवले तर बघते मी शिल्लक का ना. चल आवरून घेऊ. बाबा हा? पांडे. पांडेंचा झालं का कोंडेंका पण फोन लावते पण अजून इले नाही. जा हॅलो लोक रवली